हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असणार आहे. व्हिडिओला सुरुवात केली आहे दुपारपासून. सुरुवातीला ब्लाऊज कट करून घेते कारण की रात्री मला वेळ भेटला नव्हता. बाहेर गेली की हे कटिंगचं काम असंच राहतं कारण की तिथून आल्यानंतर जरासा कंटाळा येतो आणि काही कामच करावंसं वाटत नाही. त्यानंतर मग दुपारच्या वेळेस इथे ब्लाऊज कट करून घेणार आणि त्यानंतर लगेचच शिवायला बसणार आहे कारण की नेक्स्ट डेला मला हे ब्लाऊज त्यांना द्यायचे होते. काही कस्टमर इतके प्रामाणिक असतात ना, खरंच मला अशा कस्टमरचा खूप हेवा वाटतो. मध्यंतरी आम्ही गावाला गेलो होतो. जवळ-जवळ 10 ते 12 दिवस गावाकडे गेले. त्याच्यामुळे बरंचसं जे काही कस्टमर होतं त्यांनी कॉल करून सांगितलं होतं, की मला ब्लाऊज शिवायचे आल्यानंतर कॉल करा किंवा तुम्ही आल्यानंतर आम्हाला एक मेसेज करून सांगा, की मी इकडे आलेले आहे, तर तुम्ही आता येऊ शकता. अशा पद्धतीने. पण जे कोणी वयस्कर किंवा वयोवृद्ध आपले जे कोणी कस्टमर असतील म्हणजे ज्यांना की सतत वरती येणं पॉसिबल होत नाही कारण की मी अगदी वरच्या फ्लोअरला राहते. त्यामुळे कस्टमरला वरती चढणं, खाली उतरणं कधी-कधी मुश्किल होऊन जातं. तशी तर मी पिशवीमध्ये कधी-कधी त्यांचं काम खाली सोडत असते जेणेकरून की त्यांनाही सोपं होईल. पण असं होतं की त्यांनाही त्रास नको जास्त वरती यायला कारण की लिफ्ट पण नाही आणि कधी-कधी कस्टमर वैतागून जातं. त्यामध्ये समरचे हे दिवस घामाघूम होतात, कंटाळा येतो, कधी-कधी घरातून बाहेर पडावंसं वाटत नाही, असं सुद्धा होतं. तर हो, मी तुम्हाला हे सांगत होते. मध्यंतरी आम्ही गावाला गेलो त्यावेळेस त्या मावशी बऱ्याच वेळ खाली येऊन थांबल्या आणि मला असं वाटते जवळ-जवळ 1.5 वर्षापासून त्या माझ्याकडे ब्लाऊज शिवतात. खूप फ्रिक्वेंटली म्हणजे कधीतरी त्यांचं ब्लाऊज आणि साडी असतं. पण होतं ना, एखाद्या कस्टमरशी असं बॉन्डिंग असतं, की बरेच दिवस ते आलं नाही, की आपल्याला सुद्धा आठवण यायला लागते, की हे कस्टमर बरेच दिवस झाले आपल्याकडे काही आलं नाही. तशा त्या मावशींची मला आठवण व्हायची, की खूप दिवस झाले ह्या काही आल्याच नाही आणि त्या आल्यानंतर मला सांगत होत्या, की 2दा मी खाली येऊन बसले, तुला आवाजसुद्धा दिला, पण तू काय आवाज वरून मला दिलाच नाही. त्यानंतर मी दरवाजाकडे आले, तिथे सुद्धा पाहिलं तर दरवाजाला कुलूप होतं. तर म्हटलं आम्ही गावाला गेलेलो आणि तेव्हापासून म्हणजे जवळ-जवळ 1-1.5 महिना झाला त्याच्यानंतर त्या माझ्याकडे आल्या आणि तीच साडी, तेच ब्लाऊज त्या मला सांगत होत्या, की हे ब्लाऊज मी तेव्हापासून शिवलं नाही, दुसरीकडे सुद्धा गेले नाही. आता त्यांना माझे शिलाईचे रेटसुद्धा माहिती आहे. जर थोड्याशा वयस्कर लेडीज असतील तर आपल्याला माहीत असतं, की थोडंसं बार्गेनिंग वगैरे करतात, की नाही एवढं कमी घे गं, थोडंसं कमी कर. पण त्या कधीही मला तसं म्हणत नाही आणि त्यानंतर एवढे दिवस त्यांनी माझी वाट पाहिली, की अक्षरशः कुठे गेली मला ब्लाऊज शिवायचा आणि तेव्हापासून त्यांनी 2 फेरफटके मारले. पण तेव्हा पण काय मी इथे नव्हते. तर असं त्या मला सांगत होत्या, की "मी इथे आले आणि तू नव्हती, तर मी ही साडी आणि ब्लाऊज असंच ठेवलं. मला जायचं होतं एका लग्नासाठी, पण तिकडे सुद्धा मी दुसरी साडी घेऊन गेले, पण दुसरीकडे ब्लाऊज शिवायला टाकलं नाही." आणि स्पेशली मला माझ्या अशा कस्टमरचा खूप जास्त हेवा वाटतो, जे माझी येण्याची वाट पाहतात किंवा माझ्याकडूनच ब्लाऊज शिवायचा असा त्यांचा हट्ट असतो. माझ्या फिटिंगचं, फिनिशिंगचं ते इतकं जास्त कौतुक करतात. मला खरंच खूप छान वाटतं आणि त्याने कामाला सुद्धा एक उत्साह येतो. बरेच असे कस्टमर आहे, जे की खूप दिवसानंतर म्हणजे जवळ-जवळ 2 वर्षापूर्वी माझ्याकडे शिवत होते. 1 वर्षापूर्वी शिवत होते. पण दिवाळीच्या नंतर जेव्हापासून मी शिलाईचे रेट वाढवले, तेव्हापासून खूप फरक पडला. जे कोणी माझे नेहमीचे रेग्युलरचे कस्टमर होते, ते सुद्धा काही येण्याचे कमी झाले आणि त्यातील काही जे येतात किंवा दुसरीकडे जाऊन आले, दुसरीकडे ब्लाऊज शिवून आले, तर मला येऊन सांगतात सुद्धा बरं का, की तिकडे ब्लाऊज शिवला, व्यवस्थित बसला नाही किंवा मला आवडला नाही, डिझाईनसुद्धा व्यवस्थित टाकली नाही, कमी पैसे घेतले, पण काम काय व्यवस्थित केलं नाही आणि असं सुद्धा प्रामाणिकपणे जेव्हा त्या मला सांगतात ना, हे सुद्धा मला खूप ऐकायला छान वाटतं, की चला आपल्या कामाची कोणाला तरी इतकी कदर आहे किंवा सांगतात सुद्धा, की मी दुसरीकडे टाकलं होतं, पण मला काही आवडलं नाही. तू शिलाईचे रेट वाढवले, त्याच्यामुळे मी दुसरीकडे टाकलं. ₹200-250 शिलाई घेतली, पण शिवलं चांगलं नाही. असे सुद्धा त्यांचे बरेच एक्सपिरियन्स त्या मला सांगत असतात. यातून मला एकच शिकायला भेटतं, जर आपल्या कामं परफेक्ट आणि व्यवस्थित असेल ना, कस्टमर कुठेच जाणार नाही. फक्त आपल्या कामावरती विश्वास असला पाहिजे. काही कस्टमर असं सुद्धा करतं, कधी-कधी पिको फॉलचे जर मी ₹80 घेत असेल, तर त्या दुसऱ्या कस्टमर साडी पिको फॉलसाठी देतात आणि ब्लाऊज माझ्याकडे देतात किंवा जर मी ब्लाऊजची शिलाई जास्त घेत असेल, तर ब्लाऊज दुसरीकडे देतात, साडी माझ्याकडे देतात. असं सुद्धा होतं बरं का. ह्या सर्व गोष्टी आपल्या लक्षात येतात, पण मी कधी कस्टमरला जाणवून देत नाही, की मला ह्या-ह्या गोष्टीचं असं वाटतंय, की तुम्ही हे इथं टाकताय किंवा हे दुसरीकडे टाकतायत. ठीक आहे, त्यांच्या खिशाला परवडेल, त्यांना जसं वाटेल तसं ते करू शकतात. ही गोष्ट जेवढी सहजपणे मी तुम्हाला शेअर करते ना, तितकीच ती मान्य करायला मला खूप अवघड गेली होती बरं का. खूप दिवसांपूर्वी एक बिझनेस वुमनच आहे, त्यांनीच मला सांगितलं होतं, की "हे बघा, जेव्हा पण आपण एखादा व्यवसाय करतो ना, त्यावेळेस हे कस्टमर माझं, ते कस्टमर माझं, ह्या कस्टमरने माझ्याकडेच ब्लाऊज शिवला पाहिजे किंवा ह्या-ह्या कस्टमरने माझ्याकडेच आलं पाहिजे. इतके दिवस झाले त्या माझ्याकडे येत होत्या, आता का येत नाही?" असा विचार अजिबात करायचा नाही. कारण की ह्या युगामध्ये कस्टमरला पैसा खूप जास्त प्यारा आहे. जिथे कमी भेटेल तिथे कस्टमर जाऊन हजर होतं. मग क्वालिटीचाही विचार करत नाही आणि कामाचाही विचार करत नाही. हे तुमच्याही बाबतीत घडणार आणि माझ्याही बाबतीत घडणार. त्यामुळे असं कधीच गृहीत धरायचं नाही, की हा कस्टमर माझा फिक्स आहे आणि तो माझ्याकडेच येणार.
बरं, रिसेंटली काही दिवस मला फक्त एकच गोष्ट ऐकायला भेटते की तुम्ही सुरुवातीला इतकी कमी शिलाई घेत होत्या आणि आता 1 वर्षामध्ये एवढी कशी वाढवली. तसं तर नंतर मी लगेचच ब्लाऊजचे रेट वाढवले होते, कारण की मला असं वाटत होते की जे मी ब्लाऊजमध्ये मेहनत घेते, कॅनव्हास यूज करणं, 10-10 वेळा त्याला प्रेस करणं किंवा फिनिशिंग व्यवस्थित यावं म्हणून हळूवारपणे शिवणं, यामध्ये माझा खूप वेळ जात होता. आणि मला त्यानंतर मी डिसाईड केलं की म्हटलं चला आता रामची स्कूलही स्टार्ट होईल, त्याच्याकडेही लक्ष द्यावं लागेल. त्यामुळे आपण लिमिटेडच काम घ्यायचं आणि त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं. त्यानंतर 1-1.5 महिन्यासाठी रामला परत मी गावाकडे ठेवलं आणि माझं जे काही मी डिसाईड केलं होतं त्यावरती जरासं पाणीच पडलं असं म्हणायला हरकत नाही. आणि ती गोष्ट पुसट होऊन गेली, ती मी विसरूनसुद्धा गेले. आणि जे काही मी शिलाईचे रेट वाढवले होते त्यामध्ये थोडंफार कमी करून कस्टमरला मग मी त्याचं काम करून देत होते. पण त्यानंतर परत जसं माझा कामाचा व्याप वाढला, राम आला, त्यानंतर मग माझी थोडीफार चिडचिड व्हायला लागली. या सर्व गोष्टीमधून मी ठरवलं की आता लिमिटेडच कस्टमर करायचे. ज्यांना आपल्याकडे टाकायचं आहे त्या तर येतीलच, पण ज्यांना शिलाईशी खूप घेणं देणं आहे, म्हणजे की एवढंच तुम्ही घेता, तेवढंच घेता, एवढं कसं वाढवलं, इथे कमी करा, तिथे कमी करा, अरे फक्त थोडीशी फुग्याची बाही तर करायची, त्याला काय एवढं करा की एवढ्या शिलाईमध्ये ॲडजस्ट, असे सुद्धा बरेच कस्टमर म्हणतात. आपल्याला त्यावेळेस असं वाटतं की जाऊ दे, देऊयात करून. पण एकदा होतं, दोनदा होतं आणि तिसऱ्यांदी कस्टमरला असं वाटतं की चला दरवेळेस ह्या मला कमी करून देत आहेत. आणि असं माझ्या बाबतीत खूप वेळा होतं बरं का. ज्या कस्टमरला मी कमी करून दिले ना, नेक्स्ट टाईम त्यांना तशीच अपेक्षा राहते, तसंच एक्सपेक्टेशन राहतं की ह्या वेळेससुद्धा यांनी कमी करावं. त्यामुळे एक रेट जर असेल ना तर तो सर्वच कस्टमरला ठेवायचा असं मला तरी वाटतं. कधी आपल्याला वाटतं की चला माणुसकी म्हणून जर असं कमी करूयात, पण ते आपल्यालाच घातक ठरतं. असं खूप वेळा होतं. चला असो, आता येऊयात आपल्या रुटीनकडे. तसं तर आपला व्हिडिओ कंटिन्यू चालू आहे, पण ज्या काही 2-4 गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या त्या म्हटलं सुरुवातीला शेअर करून घेऊ आणि त्यानंतर मग तुमच्यासोबत जे काही व्हिडिओमध्ये दाखवले त्याबद्दल बोलूयात. आता ब्लाऊज कट झाले आणि सुरुवातीला मी प्रेस करून घेतलं नव्हतं, कारण की सध्या पुण्यामध्ये लाईटचा इतका जास्त प्रॉब्लेम आहे. एक दिवस तर संपूर्ण लाईटच नव्हती, त्यानंतर नेक्स्ट डेला 1 तासभर जाते, 1.5 तास जाते, अर्धा तास, कधी 15 मिनटं, कधी 20 मिनटं असं चालू आहे. त्यामुळे कंटाळासुद्धा येतोय कामाचा. आणि लाईट नसली की दुपारचा फॅनही चलत नाही आणि झोपही येत नाही, त्याच्यामुळे काय काम करावं हे सुद्धा कळत नाही. ब्लाऊजला मी प्रेस करून घेतलं नव्हतं, त्यामुळे कट झाल्यानंतर ब्लाऊजला प्रेस करून घेतलं. लाईट गेली, त्यानंतर मग मला साड्यांना पिकोफॉलसुद्धा करून घ्यायचं होतं, कारण की ती मशीन तर बिना लाईटची चालू शकते, पण ही इंडस्ट्रियल मशीन नाही चालत. त्यामुळे मग मी पिकोफॉलसाठी बसले आणि जे काही मला फॉल मी धुवून घेतले होते त्यांनाही प्रेस करून घेतलं. ज्या ड्रेसला स्लीव्ज बसवलं होतं त्यांनाही प्रेस करून घेतलं. आणि त्यानंतर लाईट आल्यावरती मग इकडच्या मशीनवरती येऊन बसले ब्लाऊज शिवण्यासाठी. बिना अस्तरचे सध्या तरी मला ब्लाऊज इतके शिवायला येत आहेत ना, मला नको वाटतं कधी कधी. पण ज्या कोणी वयस्कर लेडीज असतील त्यांचं आता असतंच, त्यांना आता मॅचिंगचं म्हणजे एवढं काही नसतं की थोडंफार ब्लाऊज पीस घेतला 60-70 रुपयाचा की ते आपल्याकडे येऊन म्हणतात की एवढा ब्लाऊज शिवून दे आणि किती वेळ लागतोय. तसं तर मी बिना अस्तरच्या ब्लाऊजचे 150 रुपये शिलाई घेते. परवडत आहे की नाही हे सुद्धा मला माहीत नाही, कारण की वयोवृद्ध ज्या कोणी लेडीज असतील त्यांच्या ब्लाऊज शक्यतो तरी बटन असतात आणि बटन आणि काच करण्यासाठी मी वाघोलीमध्ये घेऊन जाते ब्लाऊज. तिकडेही माझा वेळ जातो, गेलं की तासभर कसा मोडतो हे सुद्धा कळत नाही. काज आणि बटन बसवण्यासाठी ते एका ब्लाऊज मागे 15 रुपये घेतात. बटनसुद्धा त्यांचेच असतात, फक्त मॅचिंगचे धागे आपल्याला घेऊन जावे लागतात आणि ते व्यवस्थित करून देतात. मला असं वाटतं वेळही वाचतो, जाण्याचा थोडासा कुटाणा वाटतो उन्हामध्ये, पण चला ब्लाऊजला फिनिशिंग छान दिसते आणि हातावरती एवढं काही छान होत नाही आणि वेळही खूप जातो. जे काही साड्यांना मी पिकोफॉल केले होते आता त्यांच्या घड्या घालून घेते. त्यानंतर बऱ्याच साड्यांना 2 साईडने हातशिलाईच करावी लागणार होती, कारण की स्टोनही होते ब्लाऊजला, त्यामुळे त्यांना फक्त मी साईडने पिको करून घेतला आणि त्याच्यानंतर आता हातशिलाईसाठी बाहेर नेऊन देईल. सुरुवातीला फोल्ड करून घेते. कालच घडलेला माझ्यासोबत एक किस्सा सांगते तुम्हाला. जवळजवळ 1 वर्षानंतर ते कस्टमर माझ्याकडे आलं होतं. आय डोंट नो, त्या नेहमी ब्लाऊज वगैरे शिवायच्या सुरुवातीला, म्हणजे कंटिन्यू त्यांचं काम असायचं. त्यानंतर खूप दिवस झाले त्या आल्याच नाही, म्हणजे जवळजवळ वर्ष होऊन गेले असतील. आणि त्यानंतर अचानक त्या आल्या, म्हणजे कॉल करून आले होते की मी येते म्हणून. म्हटलं या. आल्यानंतर त्यांचं ब्लाऊज आणि साडी पाहिली, एकच साडी आणि एकच ब्लाऊज होतं. म्हटलं की 2 दिवसामध्ये दे. कटोरी ब्लाऊज होतं आणि त्यानंतर साडीला पिकोफॉल करायचा होता. थोडा वेळ गप्पा मारल्या आणि त्यानंतर जायच्या वेळेस अगदी दरवाजाच्या बाहेर निघताना त्यांना मला विचारलं की अश्विनी, ब्लाऊजची शिलाई आणि साडी पिकोफॉलचे किती घेते तू? म्हटलं आता मी साडी पिकोफॉलचे 80 रुपये घेते आणि ब्लाऊजचे 350 रुपये कटोरीचे. मला म्हटले अगं बाई, 1 वर्षामध्ये एवढी शिलाई तू वाढवली? म्हटलं मी शिलाई वाढवली, पण त्यानंतर तुम्ही काय आलेच नाही, त्याच्यामुळे मी वाढवलेले रेटही तुम्हाला कळले नाही. तसं तर मी स्टेटस वगैरे ठेवत असते, पण तुम्ही चेक करत नसाल किंवा तुम्ही पाहिलं नसेल.
नसेल. म्हणजे मला ह्या सर्व इन्सिडेंटमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायची, जेव्हा सिलेंडरचे रेट वाढतात, पेट्रोलचे वाढतात, भाजीपाल्याचे वाढतात, फळांचे रेट वाढतात, त्यावेळेस आपण त्यांना असं म्हणतो की आणि कमी करा म्हटलं तरीसुद्धा ते कमी करत नाही. पण टेलरने थोडेसे रेट वाढवले की कस्टमरची लगेच कुजबूज सुरू होते. बायकांमध्ये चर्चा व्हायला लागते की हिने एवढी शिलाई वाढवली, तिने तेवढी शिलाई वाढवली. भलेही ते आपल्याकडे ब्लाऊज शिवायला देत नसो, पण आपल्या गप्पा मारल्याशिवाय त्यांचं काही पोट भरत नाही, असं मला वाटतं. चला असो, या सर्व गोष्टींसोबत आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. कसा वाटला ते कळवा. भेटूयात नेक्स्ट